शेतकरी बांधवांनो नमस्कार. महायोजना दूतमध्ये तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, मागेल त्याला सोलार योजनेअंतर्गत जे आपण फॉर्म भरलेत आणि आता ही योजना जे काही आहे ते भरपूर शेतकऱ्यांना मागेल त्याला सोलार योजना नसून मागेल त्याला डोकेदुखी योजना वाटत आहे. त्याच्यामध्ये काही शेतकरी वारंवार आम्हाला प्रश्न विचारत आहेत की सर, कंपनी बदलता येते का, कंपनी चेंज करण्याची काही प्रोसेस आहे का. म्हणजेच असं झालं आहे की ज्या कंपन्या या वेंडर जे काही मागेल त्याला सोलार योजनेच्या प्रोग्राममध्ये सामील झाल्या, ज्या योजनेमध्ये काम करत आहेत, त्या कंपन्यानं जे काही आहेत ते काही शेतकऱ्याच्या नाकीनऊ आणलेले आहेत. बऱ्याचशा कंपन्या आहेत त्या व्यवस्थितरित्या कामसुद्धा करत आहेत, पण भरपूर अशा कंपन्या आहेत की त्या कंपन्यांनी वेंडर सिलेक्शन करून घेतलेत, पण आज 6-6 महिने झालेत तर त्या शेतकऱ्याचे पंप त्या ठिकाणी बसलेले नाहीत. मग शेतकऱ्याच्या माध्यमातून विचारण्यात येतं की सर, याच्यावर काही सोल्युशन आहेत का, याचा काही ऑप्शन आहे का की ही कंपनी आम्हाला चेंज करायची, ही कंपनी चेंज करून मिळेल का. तर बघा मित्रांनो, याच्यामध्ये आता शासकीय GR नुसार जर असं आहे की तुम्ही जर एखादी कंपनी 60 दिवसाच्या वर म्हणजे 60 दिवस होऊन गेले असतील वर्क ऑर्डर निघून आणि ती कंपनी जर तुमचा पंप बसवत नसेल तर कंपनी त्या ठिकाणी आपण बदलू शकतो. परंतु बदलणं इतकं सोपं आहे का, ही कंपनी आपल्याला GR सांगतं त्याप्रमाणे ह्या कंपन्या खरंच काम करतात का, आणि ती कंपनी बदलणं खरंच आपल्या सामान्य शेतकऱ्याला सहजासहजी शक्य आहे का आणि सहजच ते बदलणं होऊ शकतं का. तर तेच आजच्या या व्हिडिओमधून जे आहे ते आपण जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही जर महायोजना दूतच्या या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी जे काही बेल नोटिफिकेशन बटन आहे त्याला सुद्धा तुम्ही प्रेस करा, जेणेकरून येणारे नवनवीन सोलार योजनेविषयी व्हिडिओ असोत किंवा इतरही शासकीय योजनेविषयी जे व्हिडिओ असोत तर आपल्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचत राहतील. मित्रांनो बघा, या योजनेअंतर्गत आपण फॉर्म भरलेत, या योजनेअंतर्गत आपण पैसे भरले. भरपूर असे शेतकरी आहेत, भरपूर अशा शेतकऱ्याच्या कमेंट येतात, मला व्हॉट्सअपला मेसेज येतात, सर आम्ही व्याजानं पैसे काढलेत, व्याजानं पैसे काढून आम्ही काय केलं, याचा भरणा केला आहे, परंतु आता जे काय आहे ते मला 4 महिने झाले, 6 महिने झाले सोलर बसण्याच्या, सोलर जे काही माझ्या शेतामध्ये लागण्याच्या मी प्रतीक्षेत आहेत. कुठलाही कंपनी किंवा शासकीय कर्मचाऱ्याद्वारे मला कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद मिळत नाही, त्या ठिकाणाहून कोणत्याही प्रकारची मला सर्व्हिस मिळत नाही. कोणाला कॉल केल्याच्या नंतर त्या ठिकाणाहून फक्त आम्हाला उडवाउडीची उत्तरं दिली जातात आणि शासनाला सुद्धा कॉल केल्याच्या नंतर त्या ठिकाणी कोणीही आमची कंप्लेंट घेण्यासाठी तयार नाही आणि जे काही आहे ते अशाच पद्धतीत जे आहे ते कंपन्याचा जे काही आहे ते सावळा गोंधळ या ठिकाणी चाललेला आहे. मग यावर सोल्युशन काय आहे की कंपनी आपण बदलू शकतो का. तर मित्रांनो बघा, GR मध्ये आपण सांगितलेलं आहे शासनानं, जर एखादी कंपनी जर तुमच्याकडं म्हणजे वर्क ऑर्डर निघून 60 दिवस जर तुमचे उलटून गेले असाल तर तिथे तुम्ही कंपनीची बदल करू शकता, हे असं त्यांनी सांगितलेलं आहे. परंतु मग बदल करू शकता, तर हे बदल सहजासहजी होऊ शकतो का, तर नाही. याच्यामध्ये असं आहे मित्रांनो की सामान्य माणसाला, सामान्य शेतकऱ्याला जर या कंपनीचा जर बदल करायचा असेल तर याच्यामध्ये वर्षानुवर्ष जाऊ शकतात, एवढा त्या ठिकाणी कालावधी लागू शकतो. सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे ती याची कंप्लेंट कुठं करावं, या बदलासाठी अर्ज कुठं करावा, हेच आपल्याला सर्व शेतकऱ्यांना माहीत नाही. कारण याच्यामध्ये असं सांगितलं की तुम्ही महावितरणाकडे अर्ज करू शकता, तुमच्या जवळील कार्यालयाकडे तुम्ही जे काही आहे ते वेंडर चेंज करण्यासाठी त्या ठिकाणी अर्ज करू शकतात. मग ह्या असा अर्ज केल्याच्या नंतर ते महावितरणातले अधिकारी, तिथले जे लोक आहेत, तिथले कर्मचारी आहेत, खरंच तुमच्या अर्जाची त्या ठिकाणी दखल घेणार आहेत का, तर मित्रांनो नाही. या ठिकाणी या योजनेसाठी कोणीही त्या ठिकाणी वाली राहिलेलं नाहीये. जरी सगळं या GR मध्ये असेल, जरी हे सगळ्या गोष्टी तुम्हाला शक्य असतील तरी सुद्धा त्या ठिकाणावर जे आहे ते तुमच्या शेतकरी बांधवाची दखल घेण्यासाठी त्या ठिकाणी कोणी तयार राहिले नाही. बऱ्याचशा माध्यमातून, बऱ्याचशा चॅनलद्वारे सांगितलं जातं की कंपनी बदलता येते. हो मित्रांनो, कंपनी बदलता येते, तिचा पर्टिक्युलर कालावधी संपल्याच्या नंतर हा कंपनी बदलता येते, परंतु कंपनी बदलणं एवढंही सोपं नाही. सामान्य शेतकऱ्यांनी कंपनी बदलाच्या मागं लागू नये, हे माझं मत आहे. सहजासहजी जर कोणाच्यानं होत असेल तर तुम्ही त्या ठिकाणी ती कंपनी चेंज करू शकता. हां, मग या कंपनीवर तुम्ही काय करणार की तुमचा पंप बसू शकत नाही. मग या कंपनीवर एक तुम्हाला हे करायचं आहे, एक कंप्लेंट तुम्ही टाकू शकता त्या ठिकाणी. याच्यामध्ये असं दिलेलं आहे की जर कंपनीनं म्हणजे दोन्ही याच्यासाठी आहे, जर पंप 60 दिवसाच्या उलटून गेले असतील आणि जर कंपनी पंप बसवत नसेल तर त्या कंपनीची तुम्ही महाडिस्कॉम या मेल ID तुम्हाला स्क्रीनवर आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा मी तुम्हाला मेल ID देतो. तर त्या ठिकाणी तुम्हाला त्याची एक मेलद्वारे कंप्लेंट रजिस्टर करायची आहे. फोनद्वारे तुमची कंप्लेंट घेतील याची शाश्वती नाही. काही ठिकाणी घेतात आणि काही शेतकऱ्याच्या कंप्लेंट त्या ठिकाणावर घेत नाहीत. सदरील जी काही कंपनी आहे आणि तुमची वर्क ऑर्डर आहे
तुम्ही पेमेंट केलेलं जी पावती आहे ती त्या महाडिस्कॉमच्या मेलवर तुम्हाला पाठवून द्यायची आहे. सदरील कंपनीने मला जे काही आहे ते इतके इतके या ठिकाणी पंप बसवलेला नाही. आता बघा याच्यामध्ये काय दिलेलं आहे की जर आता शासकीय जे काही त्यांचा LOI सांगतं की बाबा शेतकऱ्याला तुम्ही जर 60 दिवसाच्या वर पंप बसवण्यासाठी जर टाइम लावत असाल तर त्या ठिकाणी पर डे 500 रुपये कंपनीला चार्ज केला जाईल. हे कितपत खरं आहे, कितपत सत्य आहे हे मिळवण्यासाठी शेतकऱ्याला पुन्हा आणखीन भरपूर त्या ऑफिसला खेटे घालावं लागणार आहे. तर त्यासाठी जे आहे ते आपण फक्त आणि फक्त जे आहे ते ती कंप्लेंट त्या ठिकाणावर तुम्ही रजिस्टर करून ठेवू शकता, जेणेकरून भविष्यामध्ये जर असं जास्त दिवस जर तुमचं ती कंपनी करत असाल, म्हणजे जास्त दिवस जर पंप बसवत नसाल तर त्या ठिकाणी ते तुम्हाला कामाला येऊ शकतं. म्हणजे पुढे जर कंप्लेंट करायची असेल तर तुम्हाला ते सोपं जाऊ शकतं. मग अशा वेळी तुम्हाला त्या ठिकाणी फक्त मेलवर कंप्लेंट रजिस्टर करायची. आणि खरंच ज्या शेतकऱ्याचे म्हणजे जास्त दिवस होऊन गेलेत, वर्ष होऊन गेलं, 2 वर्ष, म्हणजे भरपूर असे शेतकरी आहेत की त्या 1.5 वर्षापर्यंत त्याची पंपाची वाट बघत आहेत. आणि आणखीनही आमच्या निदर्शनास एक प्रॉब्लेम आला आहे. एखाद्या शेतकऱ्यांनी जर म्हणजे महावितरणाकडे समजा पैसे आता आपण मागेल त्याला सोलार योजनेअंतर्गत पैसे भरले की त्याला 8 दिवसात ते 10 दिवसात वेंडर सिलेक्शनचा ऑप्शन येतो. परंतु भरपूर असे शेतकरी आहेत की पैसे भरून सुद्धा 3 4 महिने होऊन गेले, त्यांना वेंडर सिलेक्शनचा ऑप्शन आला नाही किंवा फॉर्म त्यांचा त्रुटीत किंवा रिजेक्ट झालेला नाही. फक्त फॉर्म त्या ठिकाणी सबमिट दाखवतो, भरणा केलेला आहे आणि फॉर्म भरलेला आहे. तर याचं कारण काय असू शकतं अद्याप कळायला मार्ग नाही. परंतु अशा काही शेतकऱ्याचे आम्ही म्हणजे एक रिसर्च केलं की ज्या शेतकऱ्यांना म्हणजे पुढच्या काही लोकांना पैसे दिले किंवा मग काही एजंटद्वारे गेले होते त्यांचे लवकर हे सिलेक्शन आले, आणि जे एजंटद्वारे जाऊन त्यांनी स्वतः काम केलं अशा लोकांचे त्या ठिकाणी फॉर्म जे आहेत ते पुढच्या प्रक्रियेसाठी गेले नाहीत. मग याचं कारण काय आहे ते अद्याप मला सुद्धा त्या ठिकाणी कळालं नाही. की तुमच्याही इकडे जर अशा पद्धतीत काही फॉर्म असतील तर नक्कीच आम्हाला कमेंटमध्ये कळवा. आणि जे काय आमचा व्हॉट्सअप ग्रुप आहे त्या व्हॉट्सअप ग्रुपला सुद्धा तुम्ही त्या संबंधित मेसेज करू शकता. तर मग या संबंधित जे आहे ते आता आपला जे विषय आहे की बाबा कंपनी बदलता येते का, मग त्या बदलायचं असेल तर मेसेज तुम्ही कंप्लेंट वगैरे कुठं करू शकता. टोल फ्रीवर तर तुम्हाला कोणत्याही प्रकारची कंप्लेंट त्या ठिकाणी घेतली जात नाही. जो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मेल ID दिलेले आहेत महावितरणाचे, तर त्या मेलवर जाऊन एक ड्रॉफ्ट एक फॉर्मॅट मी तुम्हाला देत आहे. तर त्या फॉर्मॅटद्वारे तुम्ही त्या ठिकाणी कंपनी बदलाची जी आहे ते कंप्लेंट करू शकता. परंतु त्याची कुठलीही शाश्वती नाही की ही कंपनी बदल होऊ शकेलच. याला खूप दिवसाचा कालावधी जाऊ शकते. त्यानंतर पुन्हा मग तुमची कंपनी बदलल्या जाईल. कंपनी बदलल्यानंतर पुन्हा तुमचा फॉर्म जो आहे ते कंपनी सिलेक्शन वेंडर सिलेक्शनसाठी येणार आहे. पुन्हा तुम्हाला कंपन्यासाठी वाट त्या ठिकाणी पाहावं लागणार आहे. आणि कंपन्यासाठी वाट पाहिल्याच्या नंतर पुन्हा कंपनी निवडून आणि पुन्हा त्याची वर्क ऑर्डर, ह्या सगळ्या गोष्टी भानगडीमध्ये तुमचं 1.5 वर्ष त्या ठिकाणी निघून जाणार आहे. त्यामुळं कंपनी बदलाच्या भानगडीत तुम्ही शक्यतो पडू नये. जी कंपनी निवडली, कंपन्या सर्वच चांगल्या आहेत, सर्व्हिसचा 20-19 त्या ठिकाणी फरक पडू शकतो. परंतु आपण कंपनीच्या एजंटचे नंबर घेऊन, कंपनीच्या सर्व्हिस सेंटरचे नंबर घेऊन जी कंपनी आता निवडली त्याच कंपनीसोबत तुम्हाला त्या ठिकाणी राहावं लागणार आहे. आणि जर एखाद्याला असेलच समजा कंपनी बदलायचीच असेल तर त्या अशा एक प्रोसेस आहे. ती प्रोसेसची डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि व्हॉट्सअपद्वारे सुद्धा तुम्हाला मी माहिती त्या ठिकाणी प्रोव्हाइड करतो, त्याचे फॉर्मॅट देतो. त्या ठिकाणाहून तुम्ही ती कंपनी बदलू शकता. परंतु कुठल्याही मधले युट्यूबर असो, कोणत्याही एखादा प्रसार माध्यम असो, त्याच्या भानगडीत पडून माझ्या मते तर तुम्ही कंपनी बदलायच्या त्या ठिकाणी मागं लागू नये. कारण ही खूप लंबी प्रोसेस आहे. त्याच्यामध्ये तुमचं 1-1.5 वर्ष जाणार आहे का किती कालावधी जाणार आहे ते तुम्हाला त्या ठिकाणी माहीत नाही. आणि कारण तुमच्या फॉर्मची दखल घ्यायला त्या ठिकाणी कोणी आहे किंवा नाही, किंवा मग असाच तुमचा फॉर्म पडून राहणार आहे हे सुद्धा त्या ठिकाणी आपली माहीत नाही. कारण महावितरणानं असा कोणताही कर्मचारी मागेल त्याला सोलार योजनेसाठी दिला नाही की ज्याला पूर्णपणे आपण कॉल केल्यानंतर, आपण मेल केल्यानंतर त्याची पूर्णपणे माहिती आहे. त्या योजनेसंदर्भात संपूर्ण जे काही फॉर्म आहे, तुमचे जी योजना आहे त्याबद्दल संपूर्ण माहिती आहे, असं कोणीही त्यांच्याकडे अवेलेबल नाही. म्हणून या भानगडीत तुम्ही पडू नका. ज्या कंपन्या निवडल्यात त्या कंपन्यासोबतच तुम्ही आता ज्या कंपन्या निवडल्यात त्या कंपन्यासोबतच तुम्ही जा आणि त्यांचेच पंप जे आहेत ते बसवा. शक्यतो सर्वच कंपन्या त्या ठिकाणी चांगल्या आहेत. सर्व्हिसच्या बाबतीमध्ये त्यांचा थोडाफार फरक त्या ठिकाणावर पडू शकतो. मटेरियल आता आपण भरपूर कंपन्यांचे रिव्ह्यू सुद्धा त्या ठिकाणी घेत आहे. त्या कंपन्याचे मटेरियल सुद्धा चांगले आहेत, पंप सुद्धा चांगले पाणी मारत आहेत. त्यामुळे जे आहे ते जी कंपनी निवडली त्या कंपनीसोबत तुम्ही जात राहा. त्या कंपनीसोबत जे आहे ते तुम्ही काम करा. कंपनी बदलायच्या त्या ठिकाणी भानगडीत तुम्ही पडू नका. आता कारण याच्यामध्ये आणखीन पुन्हा काय होणार आहे की आता ज्या कंपन्या आता नवीन याच्यामध्ये काही 10 HP पंप येणार आहे, काही बुस्टर पंप बसणार आहे. आता हे अर्थसंकल्पीय अधिवेशन झालं आहे, त्याच्यामध्ये भरपूर असे सोलार योजनेमध्ये जे आहे ते बदल सुचवलेत. त्याच्यामध्ये काही नवीन अपडेट सुद्धा येणार आहेत. हे वेळोवेळी याच्यामध्ये बदल होणारच आहेत. त्याच्यानंतर 8 वरच्या जमिनीवरचा
सुद्धा विचार करण्याच्या शासन तयारीमध्ये आहे। या फॉर्ममध्ये नक्कीच बदल होणार आहे। ज्या शेतकऱ्यांना 3 HP पंप भेटलेले आहेत त्या शेतकऱ्यांना सुद्धा वाढून HP मिळणार आहे आणि ते सुद्धा सबसिडीमध्येच आणण्याच्या तयारीमध्ये शासन आहे। कारण आता भरपूर शेतकऱ्याचे काय आहे की जमीन ही तुकड्यामध्ये विभागलेली आहे, त्याच्यामध्ये गट नंबर 1 नाही। मग अशा वेळी शेतकऱ्याला काय झालेलं आहे की एकच पंप 3 HP चा पंप त्या ठिकाणी बसलेला आहे। मग शेतकऱ्याचं क्षेत्र जास्त असल्यामुळे त्या ठिकाणी जे आहे ते पाणी त्यांना देणं होत नाही आणि विजेचं कनेक्शन सुद्धा त्या ठिकाणी मिळत नाही। तर हे सर्व मुद्दे जे आहेत ते आता अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये एक म्हणजे खूप मोठ्या संख्येने त्या ठिकाणी विरोधी पक्षाकडून असोत किंवा मग जे काही आमदाराकडून सुद्धा ते मांडण्यात आले होते आणि त्या योजनेवर नक्कीच अंमलबजावणी होईल आणि लवकरच ही जे आहे ते पोर्टलवर सुद्धा ह्या गोष्टी ज्या आहेत ते अपडेट केल्या जातील आणि हळूहळू या योजनेबद्दल मध्ये जे आहे ते पारदर्शकता आणण्यामध्ये शासन सुद्धा तत्पर आहे। म्हणजे ज्याच्यामध्ये काय आता शासनाला सुद्धा जे काही बळीराजा वीज बिल माफीची जी योजना आहे त्या अंतर्गत शेतकऱ्याचं वीज बिल भरावं लागत आहे, त्यामुळे सर्वांना हे सोलार मिळणार आहे आणि मोठ्या HP चं सोलार मिळेल अशी एक आशा आहे पुढच्या वर्षामध्ये। म्हणजे आता येणारं जे 1 एप्रिल पासून जे वर्ष आहे त्याच्यामध्ये जे आहे ते मोठ्या HP चे सोलार सुद्धा त्या ठिकाणी मिळू शकतात। 7.5 HP पर्यंत त्यांनी सांगितलं आहे की आम्ही सबसिडीमध्ये सर्व बसणार आहे आणि ज्यांना म्हणजे खोलमधून पाणी उपसायचं आहे, जे 500,000 फुटापासून जर पाणी काढायचं आहे त्यांच्यासाठी सुद्धा जे काय आहे ते बूस्टर पंप त्या ठिकाणी लावण्याचं शासन जे अधीन आहे त्याला सुद्धा सबसिडीमध्ये आणण्याच्या ते तयारीत आहे। आता बघूयात ही योजना म्हणजे या योजनेअंतर्गत कितपत हे जे मांडलेले मुद्दे आहेत हे बोललेलं आहे कितपत सत्य होतं आणि कितपत खरं होतं। तुर्तास तरी या जे काही वेंडर चेंज करण्याची कंपनी चेंज करण्याबद्दल जे आहे ते थोडक्यात ही माहिती होती, हे अपडेट होतं। माहिती कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अजूनही तुम्ही महायोजना दूत चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।